पनवेलमधील खासगी रुग्णालयातून आरोपी फरार. आरोपी राजकुमार म्हात्रे हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत. उपचारादरम्यान रुग्णालयातून गेला पळून. राज ठाकरे फडणवीस एकाच मंचावर येणार. मांजरेकरांच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळ्यात एकत्र येणार. शनिवारी मुंबईत कार्यक्रम. आता राज्यभरात ओबीसी मेळावे घेण्याचं नियोजन. बीडमध्ये 17 ऑक्टोबरला भरणार ओबीसी महाएल्गार मेळावा. मंत्री छगन भुजबळ घडवणार ओबीसी एकत्रीकरण. शोभा डे आधी कारशेड आंदोलनात आणि आता मेट्रो 3चं कौतुक. लेखिका शोभा डे नेटकऱ्यांच्या निशाणावर. ठाणे महापालिकेत मोठा भ्रष्टाचार. महापालिका आणि वाहतूक विभाग प्रशासनाचा ताळमेळ नाही. मनसे आणि ठाकरे गटाच्या एकत्र आंदोलनाचा इशारा. पुण्यात शिवसेना भाजपमध्ये वाद. चंद्रकांत पाटील मोहळांवर धंगेकरांचे गंभीर आरोप. दोघांचाही गुंडांशी संबंध असल्याचा दावा. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. सचिन घायवळ बंदूक परवान्यावरून योगेश कदम वादात. चुकीचे केलं नसेल तर घाबरू नका, शिंदेंकडून पाठराखण. निलेश नंतर भाऊ सचिन घायवळवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल. कोथरूड गोळीबार प्रकरणी सचिन घायवळवर गुन्हा दाखल. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले आदेश. निलेश नंतर आता सचिन घायवळ पोलिसांच्या रडारवर. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य. विरोधकांकडून जोरदार समाचार. सरकारनं मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावं. मंत्री छगन भुजबळांची मागणी. वेगळ्या आरक्षणाला विरोध नसल्याचंही केलं स्पष्ट. फडणवीसांनी ओबीसींना संपवण्याचं काम केलं. तुम्हाला 374 जातींचा विसर कसा पडला? विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. वडेट्टीवारांच्या टीकेवर जरांगेंचं प्रत्युत्तर. भुजबळांच्या नादी लागून वडेट्टीवार संपले अशी टीका. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा पर्याय निवडा, अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा. मुख्यमंत्र्यांच्या नाशिकच्या बैठकीत सूचना. सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही. गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांचा पलटवार. वेळ येईल त्यावेळी बघू म्हणत इशारा. भिवंडी महापालिकेचा अतिक्रमणावर हातोडा. शहराच्या रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर मोठी कारवाई. कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बीड पुण्यात एफडीएची मोठी कारवाई. कप सिरपचा मोठा साठा जप्त. तलासरीच्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण. शौचालय नीट साफ न केल्यानं मारहाण केल्याचा आरोप. मारहाणीत विद्यार्थ्याच्या हाताला आणि पायाला गंभीर इजा. दिल्ली कसोटीत यजमानांचाच बोलबाला. टीम इंडियाच्या सलामीवीरांपुढे पाहुण्यांचे गोलंदाज निष्प्रभ. दिवस अखेर टीम इंडियाच्या 2 बाद 318 धावा. तात्या तात्या काल काय ऐकलं ते खरं आहे का? तुमचं नोबेल हुकलं हे बरं आहे का? शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न अपयशी झाल्यानं समाज माध्यमात उमटली प्रतिक्रिया.